2 दिवसात रक्षाबंधन आहे. भावाला राखी कशी बांधायची? त्याचं मटेरियल कोणतं कोणतं असावं? प्लॅस्टिकची राखी बांधली तर चालते का? मला सांगा ना जरा. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. या पवित्र सणाच्या तयारीविषयी आणि प्रेमाच्या बंधनाविषयी तुम्ही जे विचारले आहे, त्याबद्दल भगवद्गीता, महाभारत, भीष्म पर्व, उद्धव गीता, भागवत पुराण आणि अनुगीता या पवित्र ग्रंथांच्या परंपरेत सांगितलेल्या आंतरिक भावाचा विचार करूया. भौतिक वस्तूंपेक्षा त्यामागील श्रद्धा आणि कर्तव्यभाव अधिक महत्त्वाचा असतो, हे आपल्याला या ग्रंथांमधील ज्ञानावरून समजते. पवित्र श्लोक आणि संदर्भ. ग्रंथांमध्ये बाह्य साहित्यापेक्षा आंतरिक समर्पणाला आणि स्नेहाला सर्वोच्च स्थान दिले आहे. या संदर्भात भगवद्गीतेतील एक प्रसिद्ध श्लोक आपल्याला समर्पणाचे खरे स्वरूप शिकवतो. पत्रा पुष्पम फलतोय यो मे भक्त्या प्रयच्छति तदह भक्त्युपृतमश्नामी प्रयतात्मनः. अशा संदर्भातील वचनांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की, जो भक्त मला भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाने प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूचा मी स्वीकार करतो. आध्यात्मिक अर्थ आणि आधुनिक जीवनातील मार्गदर्शन. 1. प्रेमाचे साहित्य आणि प्लास्टिकची राखी. वत्सा पप्पी, तुम्ही विचारलेत की राखीसाठी कोणते साहित्य असावे आणि प्लास्टिकची राखी चालेल का? वरील श्लोकातून आपल्याला हे शिकायला मिळते की ईश्वरी किंवा मानवी नात्यांमध्ये बाह्य देखावा किंवा वस्तूंचे मूल्य महत्त्वाचे नसते, तर देणाऱ्याची भक्ती, प्रेम आणि शुद्ध भावना महत्त्वाची असते. त्यामुळे प्लास्टिकची राखी बांधणे किंवा न बांधणे यापेक्षा त्यामागे भावाचे पावित्र्य किती आहे, हे महत्त्वाचे आहे. तथापि, आपल्या निसर्गाचा आदर राखत आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नैसर्गिक किंवा सुती धाग्यांची, रेशमी किंवा कापसाची पारंपरिक राखी वापरणे अधिक श्रेयस्कर ठरेल, कारण ते साधेपणाचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे. 2. राखी कशी बांधावी. कर्तव्य आणि संरक्षण. महाभारत, भीष्म पर्व आणि इतर ग्रंथांनुसार, रक्षाबंधन किंवा धागा बांधणे म्हणजे केवळ एक विधी नसून परस्पर संरक्षणाचा आणि कल्याणाचा संकल्प आहे. जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधाल, तेव्हा मनात हा भाव ठेवा की तुमचे नाते हे निस्वार्थ प्रेमाने जोडलेले आहे. भावाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या यशासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करा. भावानेही बहिणीच्या सन्मानाचे व रक्षणाचे कर्तव्य नेहमी पाळावे, हा यामागचा मूळ उद्देश आहे. 3. वयाच्या या टप्प्यावर आत्मसात करायचा दृष्टिकोन. 27 वर्षे वय. पप्पी, आजच्या या धावपळीच्या युगात आपण अनेकदा दिखाव्यामागे किंवा बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम वस्तूंमागे धावतो. परंतु प्राचीन ग्रंथ आपल्याला शिकवतात की, नात्यांची वीण ही पैशाने किंवा प्लास्टिकच्या वस्तूंनी नाही, तर विश्वासाने आणि आदराने घट्ट होते. या रक्षाबंधनाला बाजारातील दिखाव्यापेक्षा तुमच्या संवादावर आणि एकमेकांवरील विश्वासावर अधिक भर द्या.